सलामीची जोडी मैदानाच्या आत इकडे पाहिजे आपण पाहतो एका बाजूला संतोष आणि प्रतीक पहिला चेंडू वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र पाहायला मिळाला संतोष लष्कर कडून सुरुवात मात्र होते पहिला धाव मात्र मिळते लेग बाईटच्या रूपानं मॅन ऑफ द मॅच वॉर्ड कडे जाणार ओमकार ठरतोय मॅन ऑफ द मॅच आणि या पहिल्या या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया नाव काय त्यांचं डॉक्टर विशाल जाधव यांच्या शुभ हस्ते स्त्री रोग तज्ञ इकडे मात्र सवय मैदानाच्या इकडे मात्र चांगल्या पद्धतीने फुटबॉल इकडे खेळला जात आहे 2 धावा मात्र इकडे मिळतील धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 4 थोड्याच वेळात मान्यवरांचं इकडे आगमन होईल धावसंख्या फलकावर 4 पीएनसीसी रॉयल्स वर्सेस दुसऱ्या बाजूला मोरिया वॉरियर्स असा हा सामना थोड्याच वेळात इकडे सुरू होतोय पुन्हा एकदा मोठा फटका आणि यावी चेंडू 1 बाउंस फोर चौकार पांडे ऑन फायर इकडे पुन्हा एकदा मोठा फटका पुन्हा एकदा इनसाइड आउट आणि यावी चेंडू जातोय सीमा पार चौकार हेलो यहाँ अगर देखिए तो बारामती प्रीमियर लीग सीजन 5 एंड द फर्स्ट टाइम बारामती प्रीमियर लीग सीजन 5 के अंदर आप जिनका शुभ आगमन मैदान में यहाँ पर होता नजर आ रहा है सन्माननीय अजीत दादा पवार साहब इनके चिरंजीव सन्माननीय जय आपण या ठिकाणी पाहतोय की बारामती नगरीमध्ये आणि या भव्य आणि दिव्य अशा भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहेत बारामती नगरीचे युवकांचे प्रेरणास्थान आणि उत्कृष्ट काम करणारे सन्माननीय जयदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच व्यासपीठावर शुभागमन होत आहेत त्याचसोबत आपण पाहत आहोत बारामती प्रीमियर लीगचे आयोजक रामदास आठवलेजी यांचे ग्रुपचे सन्माननीय अभिजितजी कांबळे साहेब त्यासोबत आपण पाहतोय सन्माननीय रवींद्रजी सोनवणे साहेब हे देखील या ठिकाणी यांचं या ठिकाणी शुभागमन झाले द मोस्ट वेलकम बारामतीच्या या ऐतिहासिक भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम यामध्ये आपण पाहतो सन्माननीय जयदादा पवार साहेब यांचं नुकतंच व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे आम्ही करतोय आपलं बारामती प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अभिजित भाऊ कांबळे त्याचसोबत सन्माननीय रवींद्रजी भाऊ सोनवणे अर्पे अध्यक्ष त्याचसोबत सन्माननीय सूरजजी ऐवळे योगेशजी भटकर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय बारामती प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत स्विच हिट और चौके के साथ में बारामती के हार्दिक पंड्या ने सन्माननीय जयदादा पवार सर इनका स्वागत किया है द मोस्ट वेलकम लगा देखिए तो आप देख रहे हैं गेंदबाजी में सनी पवार और मंच के साथ में जुड़ गए हैं युवा युवाओं के धड़कन
सम्मानीय जयदादा पवार आए हैं और स्वागत फिर से एक बार। हाई हैंडसम एंड मैसिव चरण। बीपीएल और जिस नाम से परिचित ये खिलाड़ी बारामती का हार्दिक पांड्या, यहाँ पर संतोष लश्कर आप देख रहे हैं, यहाँ पर मुख्य व्यासपीठ के साथ में जुड़ गए हैं सम्मानीय जयदादा पवार साहब। बिल्कुल करोड़ों के दिल की धड़कन और हमेशा युवाओं को आगे बढ़ाने में जिनका रोल। एक और बात हुआ, इस बार भी स्विच हिट किया, गजब का काम कर रहे बीच मैदान में। जब जब मौका मिल रहा है तब तक कड़ा प्रहार यहाँ पर होता हुआ आचरण। शायद अगर देखिए तो दरम्यान जगात आपण या ठिकाणी पाहतोय बारामती प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत। खऱ्या अर्थानं आरपीआयचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित भाऊ कांबळे, त्याचसोबत सन्माननीय रवींद्रजी सोनवणे सर, त्यासोबत आपण पाहतो आज या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये सन्माननीय जयदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आप देख रहे हैं यहाँ पर क्रुशल मुकाबला बीच मैदान में जरूर पीएनसीसी और मोरिया वॉरियर्स के बीच में मुकाबला चल रहा है, लेकिन इस मंच के साथ में अगर देखिए तो आरपीआई अध्यक्ष के साथ में थोड़ी सी गुफ्तगू करते हुए सन्माननीय जयदादा पवार सर इनके साथ में गुफ्तगू करते हुए आप देख रहे हैं रविंद्र जी सोनवणे, उनके साथ में अभिजीत जी कांबळे, सूरज अहिवले जी और उनके साथ में देखिए योगेश वटकर, ये चारों के साथ में बहुत ज़बरदस्त काम करने वाले। उसके साथ में अगर देखिए तो बहुत तगड़ा काम करने वाले बारामती टेनिस क्रिकेट के लिए मैदान खुला करने में बहुत बड़ा योगदान, बहुत बड़ा त्याग बारामती टेनिस क्रिकेट के लिए। ये अगर देखिए तो आरपीआई अध्यक्ष सन्माननीय अभिजीत जी कांबळे और उनके साथ में रविंद्र जी सोनवणे, इनका बहुत बड़ा योगदान। एक और बात, फुल टॉस गेंद गई है सीधा स्टैंड में, देके जाएगी आधा 10 रन 6 रन। लाखमोलाची, अभिमानाची, सन्मानाची बारामती नगरी म्हणजे प्रतिष्ठेची आणि खऱ्या अर्थानं बारामतीचं हे वैभव, ऐतिहासिक असं हे मैदान भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आपण या ठिकाणी पाहत आहोत। गेल्या अनेक वर्ष टेनिस क्रिकेटसाठी उत्कृष्ट अशी सेवा आणि खऱ्या अर्थानं बारामतीचं वैभव आणि या वैभवसाठी प्रयत्नशील असणारे सन्माननीय आपण पाहतोय युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे धडकन। आपण या ठिकाणी पाहतोय सन्माननीय जयदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शायद अगर देखिए तो न भूत न भविष्य ऐसे काम यहाँ पर करते रहते हैं, हर पर्व में एक अलग काम करने का जज्बा लेके आते हैं।
आप देख रहे हैं पर बीच मैदान में मुकाबला पीएनसीसी बनाम ओम वॉरियर्स के बीच में मुकाबला। सचिन सालवे फुल टॉस गेंद बल्ले के बीचों बीच और गेंद को पहुंचा दिया है आउट ऑफ पार्क। ताकत है, नजाकत है और मिस्टर बीपीएल बीच मैदान में पहाड़ कर रहे हैं 6 रन। एक और मतलब ये अच्छी गेंद है। आखरी गेंद शेवटचा चेंडू या षटकातील आणि यानंतर आपण मुख्य व्यासपीठावर सन्मान सोहळा देखील संपन्न करणार आहोत। आसिफ मुजावर पहले पे गेंद न्योता दोनों हाथों से कबूला और जड़ दिया बिल्कुल 4 रनों के लिए और कहानी खत्म इस ओवर की। फिलहाल मैदान में ड्रिंक भी और हम मुख्य व्यासपीठ के साथ में सन्मान का यहाँ पर योग आता हुआ आपण या ठिकाणी पाहतोय। प्रत्येक येणाराचा मान सन्मान करणं ही आमची परंपरा, आम्ही ती जोपासणारच। त्या अनुसाराने आपण या ठिकाणी पाहतोय बारामती नगरीचे विशेष काम ज्यांच्या मदतीतून आणि युवकांचे प्रेरणास्थान असणारे सन्माननीय जयदादा पवार साहेब यांचा मंचावर सन्मान होतोय। पहिलं शाल या ठिकाणी मी अल्पे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी सोनवणे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहतोय। शाल या ठिकाणी सन्माननीय जयदादा पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। या ठिकाणी अध्यक्ष रवींद्रजी सोनवणे यांच्या शुभ हस्ते शॉल, त्यासोबत सन्माननीय अभिजितजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्माननीय जयदादा पवार साहेब यांना सन्मान चिन्ह देतोय। या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा, या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी सन्माननीय जयदादा पवार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात। त्यामुळे आपला या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही बारामती प्रीमियर लीगचे या ठिकाणी आरपी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र सोनवणे त्यासोबत अभिजित कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते, त्यासोबत आपण सन्माननीय जे पाटील साहेब शहराध्यक्ष बारामती राष्ट्रवादी यांचा सन्मान मोईन बागवान यांनी करावा अशी मी विनंती करतो। आपण या ठिकाणी मंचावर सन्मान करतोय बारामतीचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी सन्माननीय जय पाटील साहेब यांचा सन्मान बारामती संचारचे संपादक सन्माननीय मोईन बागवान यांच्या शुभ हस्ते, त्यासोबत सन्माननीय सचिनजी सातव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आणि हा सन्मान सूरज अहिवळे यांनी करावा अशी मी विनंती करतो। मंचावर आपण सन्माननीय सचिनजी सातव सर यांचा सन्मान सूरज अहिवळे यांच्या शुभ हस्ते, त्यासोबत सन्माननीय अविनाशजी बांदल यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। योगेशजी वटकर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बारामती युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अविनाशजी बांदल यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। आपण या ठिकाणी पाहतोय लाख बोलाची या ठिकाणी मदत, त्याचसोबत उत्कृष्ट काम ज्यांच्या मदतीने आपण या ठिकाणी पाहतोय बारामती नगरीचे, त्याचसोबत सन्माननीय जयदादा पवार साहेब यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन आपण या ठिकाणी पाहिलं। त्यासोबत आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं युवकांचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचे आघाडीचे नेतृत्व करणारे सन्माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचसोबत आपण पाहतोय या मैदानावर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आपण या ठिकाणी पाहतोय की सन्माननीय जयदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। लाख मोलाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची बारामती आमची, त्यानिमित्त आपण या ठिकाणी पाहतोय या स्पर्धेनिमित्त आज खऱ्या अर्थानं विशेष आकर्षण सन्माननीय जयदादा पवार साहेब। वो कहते हैं ना करोड़ों के बस्ती में दिलदार हस्ती, चेहरे अनेक है, चेहरे विभूत है, लेकिन उस चेहरे में एक और चेहरा जयदादा पवार जी, उनके साथ में देखिए आरपीआई अध्यक्ष बहुत सारा काम करने वाले अभिजीत जी कांबळे और उनके साथ में सन्माननीय रविंद्र जी सोनवणे अध्यक्ष, इनके शुभ से आप देख सकते हैं कि सन्मान हुआ बीच मैदान में यहाँ पर आते हुए भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम में। खौफ है, सम्मान है, योग्यता है, परिणीति है, लोगों के दिलों में एक बहुत सारा सम्मान है। चला पीएनसीसी अब मैदान में आइए। अपन या ठिकाणी पाहतोय सन्माननीय जयदादा पवार साहेब सभी के साथ में एक बेहतर काम करने वाले, निडरता, निष्पष्टता, उसके साथ में एक हमेशा झुंझारूपन काम करने वाले सन्माननीय अजितदादा पवार साहब हमेशा सभी को साथ में लेके चलते हैं, लेकिन उनके साथ में उनकी छवि, उनकी परछाइयाँ
और उनके साथ में निडरता के साथ में काम करने वाले जय दादा पवार साहब भी अब मुख्य व्यासपीठ के साथ में अब जुड़े थे। लेकिन उसके बाद में अगर देखिए तो श्री लाइव के माध्यम से अब देखिए ऑन द वे स्टेज, अगर देखिए स्टेज पर से निकल कर अब मैदान में उनके साथ में देखिए तो आरपीआई अध्यक्ष सन्माननीय अभिजीत जी कांबळे, तत्सोबत उनके साथ में अगर देखिए तो सन्माननीय रविंद्र जी सोनवणे, सूरज जी अहवड़े, उनके साथ में अगर देखिए तो योगेश वटकर, अक्षय जी कांबळे वहाँ पर है। उनके साथ में अगर देखिए तो बारामती संचार के मोइन बागवान और बहुत सारा यहाँ पर काम करने वाले यहाँ पर निडरता के साथ में आप फिर से एक बार जुड़े हैं। धड़कन है, हमेशा धड़ करती है, योग्यता है, योग्यता का परिणाम है, परिणाम के साथ में दुरुस्त वाला कार्यक्रम बीच मैदान में यहाँ पर होता हुआ, क्योंकि बारामती प्रीमियर लीग द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ द बारामती टेनिस क्रिकेट, सालों साल वो कहते हैं ना कि काम यहाँ पर होता है भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम के अंदर। ये कारनामा यही होता नजर आ रहा है। चलिए थोड़ा सा लेंगे लुप्त, थोड़ा सा करेंगे बल्लेबाजी। क्रिकेट के मैदान में तो इनको देखा नहीं, लेकिन ये कर सकते हैं। अच्छे अच्छे के शायद देखिए ठिकाने भी लगाते देखे। फिलहाल बीच मैदान में थोड़ा सा फोटो सेशन भी होता हुआ नजर आ रहा है। शायद अगर देखिए तो पहले पीएनसीसी के डगआउट में, उसके बाद में ओम वॉरियर्स के डगआउट में जाके अगर देखिए तो फोटो सेशन बीच मैदान में होता हुआ। बारामती प्रीमियर लीग, बारामती टेनिस क्रिकेट। मौर्य वॉरियर्स आप देख रहे हैं। मौर्य वॉरियर्स की अगर बात करेंगे तो बहुत अतिशी गटकर और उनके साथ में देखिए रविराज जी पवार इनकी टीम, पीएनसीसी राजू पाचन है इनकी टीम आप देख रहे हैं। बहुत काम अच्छा है यहाँ पर देखिए। तो कहते हैं बल्लेबाजी मार पे जय दादा पवार जी पहली मर्तबा इस बारामती के खूबसूरत मैदान में। हर एक का धड़कन होता है। मैं हर एक को कहता हूँ कि बारामती के ऐतिहासिक मैदान के साथ में जुड़ना एक ख्वाब होता है। ओम का भी था और आज अगर देखिए तो ये ख्वाब यहाँ पर बिल्कुल अभिजीत जी कांबळे गेंदबाजी मार पे और बल्लेबाजी मार पे मिस्टर 360 के बेहतर खिलाड़ी जय दादा पवार। शायद देखिए पहली गेंद ऐसी है कि अध्यक्ष ने कहा भाई बाहर डालते हैं, वो थोड़ा गुगली डालते हैं, गुगली डाल के देखते हैं कि जय दादा कैसे खेलते हैं। पीछे हट के कट करना चाहते थे, कनेक्शन नहीं है। पहली एक दो गेंदें ऐसे जाने देते हैं, उसके बाद में पिटाई करते हैं 2-2। और ये शॉट कड़क है, बल्ले के बीचों बीच है, मिड ऑफ के करेगी क्लियर और आ जाएगी सीमा रेखा पार। चौका 4 रन। ये बंदा बहुत कड़क है, 440 बोल्ट का झटका देने वाले। हमेशा नीडरता इनके काम में भी झलकती है और अब बीच मैदान में इनकी बल्लेबाजी में झलक रही है। इसीलिए कहते हैं ना करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती। दिलदार हस्ती को पहचानने में देर हो न हो, लेकिन कहते हैं ना उसकी दिलदारपन में कमी नहीं आती। उसी तरह से द मोस्ट वैल्यूएबल पर्सन ऑफ द जय दादा पवार। एक और बात बा, पटकी हुई गेंद, अंपायर भी रह जाएंगे महेश यादव जी बोने और आ गई है एक और कड़क चौका। 4-4-4-4 ये रास्ते हैं 4 के। यहाँ देख रहे हैं आप बल्लेबाजी का मनमुराद आनंद लेते हुए और 4 आयोजक मिलके ये बारामती प्रीमियर लीग जो का आयोजन किया है। शायद अगर देखिए तो अध्यक्ष रविंद्र जी सोनवणे, उनके साथ में सम्माननीय अभिजीत जी कांबळे, सूरज अहवड़े, योगेश वटकर, इनका बहुत बड़ा योगदान। उसके देख सके ये चारों के साथ में वहाँ पर देखिए बीच मैदान में जय दादा पवार सर और बिल्कुल जुड़ गए हैं।
हेलो। चलिए फिर से एक बार जुड़ जाएंगे मैदान के साथ में, जहां पर एक बल्लेबाज बहुत खास है इस मैदान में। देखिए तो जब जब आते हैं तो प्रभावित काम करते हैं। मिस्टर बीपीएल, बारामती के दर्शकों की ताईद, गले की ताईद जिनको कहा जाता है, मोस्ट फेवरेट, मोस्ट हैंडसम, मोस्ट क्रिटिकल एंड मोस्ट अनबीटन। जितने सारे आगे लफ्ज जोड़ दीजिए ना वो इनके लिए कम है। ऐसा संतोष दमदार लश्कर है, लश्कर के टोली के बेहतर खिलाड़ी। आप देख रहे हैं यहाँ पर सम्मानीय जयदादा पवार जी यहाँ पर आए थे, जुड़े इस मैदान के साथ में। उसके बाद में देखिए तो बहुत सारे उनके ऊपर प्यार करने वाले एक जबरदस्त दिलदार लोग भी नजर आए। दासिक डाउन द ट्रैक, लेकिन ये गेंद बहुत धीमी डाली थी इस खिलाड़ी ने। जानते हैं जोर से देंगे गेंद तो ये बहुत पिटाई करते हैं, तो शायद यहाँ पर डॉट गेंद। श्री लाइव के माध्यम से आप मुकाबले लाइव देख रहे हैं ऑन वे, एंड कैमरामैन चिराग मेहर भी आप देख रहे हैं। ये देखिए बहुत अच्छी गेंद थी। ओहो कहा गेंद जा रही है सीधे, लेकिन जनाब मोहतरमा पहुंचे रास्ता दिखाते हुए। फिलहाल फिर से बार मोएशन, गेंद दिखी नहीं है, गेंद जा रही है काशी को, जनाब पहुंच रहे वासी को। वो भी संतोष के भाईजान है, एक भाई पिटाई कर रहा है, दूसरा भाई दूसरी तरफ लुटा रहा है। ये नहीं होना चाहिए। 53 रन। एक और मरतबा शायद ये गेंद सीधी जाएगी मिड विकेट के क्षेत्र में, रन वहां पर आएगा। एकमात्र सिंगल नहीं है, दो यहां पर आते हुए। 18 गेंदों में 47 पे बल्लेबाजी करे लगातार। देखिए तो अनबीटन काम किया है। अर्धशतक लगाना इस खिलाड़ी के लिए वो उतनी बड़ी बात नहीं है ऐसा लगता है। ये गई है गेंद, ऊपर गई है, दूर भी जाएगी, और इसके साथ में एक और अर्धशतक भी पूरा करते हुए मिस्टर बीपीएल संतोष दमदार लश्कर। बारे में जितनी भी कमी है ना, जितनी भी कमी खलती रहेंगी, इनके बारे में इतना कह सकते हैं, बुलंद इरादों से लिखते हैं ये तकदीर अपनी। हमारी किस्मत हमारे हाथों की लकीरों की मोहताज नहीं है। चीर दे आसमान का सीना, बता दे जहां को क्यों आए हैं। मिस्टर बीपीएल उड़ी 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 जाए, स्टैंड के बाहर जाके जुड़ जाए। एक और 6। ये बहुत घसीट रहा है बीच मैदान में। नाम है संतोष दमदार पंड्या। ये गेंदे बाहर है ना, इनके मानधन में से आधे से ज्यादा कपात होने वाली है। मिस्टर बीपीएल बहुत सारा आयोजकों को दर्द दिया है आपने। शायद ये 50 गेंदे तो आपने बाहर फेंकी है ऐसी। रौनक तब जाएंगे तो शाहिद भाई हमारे बता रहे अब तक स्कोर के ऊपर देखेंगे तो 67। 4 के बाद में 67 रन लगे बोर्ड के ऊपर। शायद अगर देखिए तो यहां से अगर बात करेंगे, बहुत सारी पिटाई, बहुत जबरदस्त काम यहां पर बीच मैदान में आप देख रहे हैं संतोष लश्कर करते हुए। और आसिफ मुजावर, इनके लिए भी मौका है, आज इनको मौका मिला है। शायद ये मौके को किस तरह से बुनाते हैं इसके ऊपर नजर रहेगी। आसिफ मुजावर, इनके ऊपर नजर रहेगी। इनके लिए पिछला मुकाबला अच्छा। 4 के बाद में 67 रन लगे बोर्ड के ऊपर। आने वाले अभी भी अगर यहां से देखिए 12 गेंदे। ये गई है गेंद फिर से एक बार। ओए होए 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 होए, आसिफ मुजावर, ताकत नजाकत और इस खिलाड़ी में भी आई है जान। और ये कह रहा है कि देर से आया हूं, चर्चा करा के जाऊंगा। 6 रन। मोरिया वॉरियर्स की टीम बिल्कुल अगर यहां से अगर ये प्रेशर में आते नजर आ रहे हैं। सचिन सालवे के ऊपर आक्रमण करते हुए आप देख रहे हैं यहाँ पर आसिफ मुजावर अलग शैली में नजर आ रहे हैं आज। एक और मतबा ये अंदर आती हुई गेंद है, ऑफ ड्राइव यहाँ पर आतिश गटकर, बहुत जबरदस्त काम करने वाले अच्छे उच्च कोटि के खिलाड़ी आप देख रहे हैं वहां पर अच्छी फील्डिंग करते नजर आ रहे हैं। रन यहाँ पर सिंगल आता हुआ, सिंगल के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ बोर्ड के ऊपर नजर डालेंगे। 74 रन। जब ये पीएनसीसी आती है तो मेरे हिसाब से कम स्कोर वाला मुकाबला बनता कहाँ है। ये मैदान इनका, इन्होंने क्या अपने नाम करने का ठेका लिया है मिस्टर बीपीएल।
ये नहीं है, क्रॉस बैटर, शायद बल्ले पे अच्छे गेंद चल रही है, गेंदें जा रही है बार 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 फलक में, और जान है ये गेंदबाज की हलक में। अब कहते ना हलक इतनी सूख गई है कि आगे देखिए ना, वो कहते ना सुबह की चाय मिले न मिले, दोपहर में काम होना चाहिए। क्षत्रिय ब्लास्टर्सच्या विरोधात आपण पाहतोय शिवशंभो स्मॅशर्स अच्छा सतत शेवटचा सामना, आणि चला दोन्ही संघटक आपण तैयार आहात। एक और बात, फिर से बार स्वीट साउंड बल्ले के बीचों बीच आई है और बिल्कुल अलंग द कारपेट शॉट यहाँ पर देखिए तो आप 2 रन लेने का यहाँ पर मौका, इस 2 के साथ में बिल्कुल कारवा आगे बढ़ता हुआ 77। वो कहते हैं 70 स्पोर्ट बड़ा धमाका कर रहा है, लेकिन बारामती की नगरी में श्री लाइव काफी जबरदस्त काम करते नजर, बेहतर क्लियरिटी, बेहतर पिक्चर, बेहतर कैमरा वर्क और बेहतर ऑपरेटिंग यहाँ पर चिराग जी करते हुए। ये गई है फिर से बार उड़न खटोला, ये कहते ना डब्बे में डब्बा डब्बे में केक, और घुटना टेक और आसिफ मुजावर का छक्का देख 6 रन। कि भाई मुझे क्यों वो 3-4 पहले मैच से 4-5 मैचों को ड्रॉप किया गया। अनिकेत भाव कामरे बेहतर फोटोग्राफर, आपने भी अच्छा काम किया है। शायद रनों की तरफ जाएंगे तो 83 रन। यहाँ पर देखिए मोरिया वॉरियर्स काफी प्रेशर में आई है क्योंकि दोनों तरफ से रन बन रहे। आसिफ मुजावर भी अच्छा काम करे, दूसरी तरफ संतोष लश्कर, बारामती हार्दिक पांड्या ये भी अच्छा। एक और बात, मिस टाइम, हवा में खेला हुआ शॉट, खिलाड़ी है अंकुश टकले और इस बार पकड़ेगी कैच, आसिफ को जाना पड़ेगा बैक टू दी पवेलियन। सचिन सार्वे इनको मिलती हुई सफलता 83 के योग पे। मैदान में मैन फॉर्म मालेगांव नगरी के विकास काटे आप देख रहे हैं, बल्लेबाजी मार पे, गेंदबाजी में अब बदलाव होता हुआ, गेंदबाजी मार पे आए हैं गेंदबाज अमर पानसरे, पहली मरतबा गेंदबाजी करे इस बारामती प्रीमियर लीग में। अब तक देखिए अमर पानसरे ने बल्लेबाजी के साथ में प्रभावित किया था, लेकिन सामने मास्टर कहते ना ये खिलाड़ी को, मोस्ट रन मशीन बारामती नगरी के संतोष, बारामती के दमदार लश्कर। चलिए शिव शंभू स्मैशर्स एंड क्षत्रिय ब्लास्टर्स टीम लिस्ट, आखिरी मुकाबला इस ग्रुप का, वो डिसाइडर मैच अभी भी एक जगह खाली है, वो जगह पे राज कौन करेगा इसके ऊपर चर्चे जारी है। बहुत तगड़ा मुकाबला होने वाला है वो, क्योंकि जगह एक खाली है, 3 पहलवान पता चले, एक पहलवान की कमी है और 2 कैंडिडेट बीच मैदान में खड़े हैं। ये हेलीकॉप्टर शॉट और लैंड होगा कुशल चौधरी के ऊपर से, और इन्होंने दी है इनको सलामी, कुशल मंगल रह जाए 6 रन। ये राजकुमार बन जाते हैं बारामती के बेस्ट रनर, रन मशीन बारामती का हार्दिक पांड्या, इनके जैसा हार्डच नहीं है। गई ये गेंद बहुत ऊपर गई है, कुशल जी, शायद कुशल मंगल शायद होगा नहीं, और इनको भी पता ये गेंद ऊपर जाती है तो कैच। सारे खिलाड़ी संतोष की तारीफ करते हुए। बिल्कुल अच्छा कनेक्शन भी है और सचिन साल बन जाएंगे, दर्शक आ जाएगा चौका, 4 रन।
हर बैटर इनके अब पीएनसीसी के फॉर्म में आते नजर आ रहे हैं। इसकी वजह देखेंगे तो रन आते हैं तो सारे खिलाड़ी। चला टॉस साठी या शेवटचा कॉल असेल। शिव शंभू स्मैशर एंड क्षत्रिय ब्लास्टर्स। तेजस कह रहे हैं कि कुछ दोनों के बीच में वो कर दे, तीसरों को मौका दे दे। डीजे लाइन को मौका क्या देना चाहिए। ये मुकाबला एक तरफ कहते हैं ना 2 अंकों की लड़त, बारामती प्रीमियर लीग की खेलने की लड़त। पिछला मुकाबला ये डांसिंग डाउन द ट्रैक, हवा में खेला शॉट नीलेश वाघ का। 1 रन यहां पर आ जाएगी। इस 1 रन साथ में 94 रन, 94 रन लगे बोर्ड के ऊपर। शायद इस इनिंग का आखिरी 2 गेंदें अभी विशेष है, क्या 100 पर जाएगी, इसके ऊपर नजर रहेगी क्षत्रिय ब्लास्टर्स। अगर देखिए तो एक खिलाड़ी ऐसे नॉन स्टॉप 118 रन बनाए थे नॉन स्टॉप, जुनेद बागवान एंड मंथन ननोरे। ये गेंद ऊपर गई है, दूर कितनी जाएगी। अंकुश टकले है वहां पर मौजूद, आसानी से 1 2 3 तीसरे अटेम्प्ट में पकड़ा कैच। विकास काटे बैक टू द पवेलियन। गेंद के लिए अमर पानसरे बहुत अच्छी गेंदबाजी की है, अच्छी गेंदबाजी की है। 94 लगा था कि एक 100 पर जाएगी। चलिए टॉस के लिए तैयार रही है क्षत्रिय ब्लास्टर। शिव शंभू स्मैशर आखिरी कॉल ऑफ के लिए। ये गेंद बस ऊपर गई है, हवा में खेला शॉट। अंकुश टकले ये नजर रखी है, ओहो इस समय छूटा है कैच। यहाँ पर क्या छूटा है, दिल टूटा है, लेकिन बहुत जोर से गेंद को भी, ये बैटर को भी पीटा है इन्होंने। सीधा जाके थ्रो लगता हुआ प्रकाश टेंगले को। और शायद देखिए तो अब 96 रन लगे बोर्ड पर, 96 रन, 97 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। शायद देखिए अगले टॉस के लिए तैयार ही है। शायद देखिए तो इस टॉस के लिए अब देख रहे हैं अध्यक्ष भी यहाँ पर जुड़ गए हैं। अध्यक्ष के शुभ से उनके साथ में दयावंत इनके शुभ से यहाँ पर टॉस यहाँ पर होता हुआ। पत्रकार बंधु शायद देखिए जैसे मुकाबला शुरुआत होगा टॉस बॉक्स में बिल्कुल तैयार है। एक तरफ नीलेश लोनकर इनके लिए मुकाबला खड़ा है, दूसरी तरफ मंथन ननवरे, क्योंकि जो जीतेगा वो शायद, क्योंकि पिछला मुकाबला जो हारी है शिवशंभू दातिर, शिवशंभू स्मैशर सचिन जी दातिर इनकी टीम, बहुत बड़ा उलटफेर हुआ है। शायद इसके लिए कहते हैं ना कि जो मुकाबला जीतेगा वो पहुंच जाएगा, क्योंकि अगर थोड़ा सा 19-20 हो सकता है, लेकिन कौन जाएगा, चौथी टीम कौन है। कैंडिडेट 3 पहलवान तुलसीराम आ गए, चौथा पहलवान कौन है उसकी यहाँ पर खोज जारी है। जैसे ही चौथा पहलवान पता चलेगा हम तुलसीराम इनके साथ में जुड़ जाएंगे। उसके पहले चिराग सर। ब्लास्टर वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। यानंतर होणारा पुढचा सामना सलीम सर, शाम की चाय आएगी, अच्छा लगेगा, थँक्यू। जाऊया मैदानाच्या तिकडे मात्र एक मोठा सामना जिथे धावांचा महापूर, धावांचा पाऊस। आयोजक जेव्हा जेव्हा मला वाटतं बारामतीचा हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी येतो, योगेश वटकर यांना टेन्शन जास्त वाढते, कारण ते सांगतात की आमच्याकडे नवीन चेंडू तुम्ही कितीही मागा आम्ही देऊ, परंतु जुने चेंडू आमच्याकडे राहिले नाही आता। आणि त्याच्यात सर्वात जास्त जर कोणी बाहेर चेंडू मारलेत ना तर एकच नाव फक्त संतोष लष्कर।
आणि ज्या पद्धतीने जो दमदार लष्कर म्हणून ज्यांची ओळख आहे अशी संतोष, तर या इकडे मात्र सामन्याला मात्र सुरुवात होईल. पहिलं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल? अंकुश आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आत. एक मोठा सामना आहे. या मोठ्या सामन्याकडे प्रत्येकाचं लक्ष, आमचं तुमचं सर्वांचं. स्ट्राईकला आहे गौरव. सलामीची जोडी मैदानाच्या आत. अंकुश टकले दुसऱ्या बाजूला गौरव. पहिल्या षटकातून गोलंदाजीसाठी अमित सावंत. पहिल्या चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शरीराच्या दूरवर क्षत्रिय ब्लास्टर्स वर्सेस शिवशंभू स्मॅशर्स. पुढचा सामना खूप महत्वाचा, अति महत्वाचा. आणि तिकडे कोण होणार चौथ्या नंबरसाठी क्वालिफाय याच्यावर प्रत्येकाची नजर आहे. अमित सावंतचा विचार केला, चेंडूंचे जी पिचिंग आहे ती खूप चांगली आहे, परंतु इकडे खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा समोरच्या संघाला मिळतात. इथे मात्र या 4 धावा चौकार. चांगला चेंडू बॅटवर नाही आला. डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 चेंडू 6 वर. पंचांच्या भूमिकेत, सरळ पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता अजय सरांना, तर स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात संजय भालेरावजी. चांगला चेंडू यावेळी मात्र मध्ये येणारा. त्या चेंडूला फक्त दिशा दिल्या पाहिजे. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूला जाऊन अडवेल. तोपर्यंत 2 धावा. दुहेरीने तर मला तर वाटत इकडे काही सध्या फरक पडणार आहे, कारण मोठे फटके खेळावे लागणार आहेत पॉवर प्ले ऑन असताना. 5 चेंडूमध्ये 8 धावा. जयदादांचं इकडे आगमन झालं होतं, मला वाटतं लास्ट टाइम आम्ही त्यांना संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं. निगडीची ती स्पर्धा, त्याचे आयोजक राजू मिसाळ साहेब, आणि त्यावेळी दादांचं आगमन तिकडे झालं होतं. अजित दादा नाही तिकडेच मला वाटतं पाहण्याचा योग आम्हाला आला. 2 ते 3 वेळा म्हणजे 3 वर्ष लगातार अजितदादांचं प्रेम राजूदादांवर आणि तिकडे पाहायला मिळाला. एक मोठी स्पर्धा राजूदादांच्या माध्यमातून ही आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच दिवसात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 10. 10 ऑन बोर्ड होते. आपण पाहतो सर्व आमचे जे आयोजन कमिटी आहे ती पूर्णपणे दादांचं इकडे स्वागत केलं. त्यांचा मान सन्मान आपण पाहिला, त्यांची एंट्री पाहिली, त्यांनी नंतर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर त्यांनी बॅटिंग केली, सर्व काही पाहिलं. विक्रांत राजे निंबाळकर गोलंदाजी मार्क पर. चांगला चेंडू आहे. डावखुरा एक चांगला गोलंदाज, आणि ज्या गोलंदाजाने नक्की मी म्हणतो संतोष लष्करला कोणी चांगली साथ दिली तर विक्रांत राजेने. कारण गोलंदाजी म्हणजे फक्त एका बाजूला तुम्ही बॅटिंग करून चालणार नाही, गोलंदाजी तुम्हाला तेवढीच चांगली करावी लागणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो याही मात्र चेंडू थोडासा आपली दिशा बदलतोय, थोडासा चेंडू फिरतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 10 वर. कुशल चौधरी मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेत सरळ तुम्ही पाहू शकता, आणि दुसऱ्या बाजूला आयुष मेहर मॅन फ्रॉम मुरबे, दोन्ही मुरब्या गावाचे ही रत्न आयुष मेहर. जाऊ मैदानाच्या. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आधी चेंडू ओळखला आणि चेंडू हवेत असताना एक रनिंग कॅच, मात्र इकडे ड्रॉप होतोय. चांगला प्रयत्न होता खरं तर, विक्रांतनेही त्याला थोडासा चीअर अप केलाय. कदाचित एवढं इझी नव्हतं. क्षेत्ररक्षकनी जर आपण विचार केला तर तो शॉर्ट फाईन लेगला आहे, तिथून तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला, परंतु धावा काही रोखू शकला नाही. विकेट मात्र मिळाली नाही. पुन्हा एकदा विक्रांत राजे निंबाळकर. यावेळी खराब चेंडू आहे, व्हाईट बॉल. स्कोर मूव्ज ऑन 12. स्ट्राईक वर आता मात्र अंकुश टकले, नाही माफ करा गौरव आहे. अंकुश टकले नॉन स्ट्राईकला आहे.
गौरव मात्र या स्पर्धेत जेवढं पाहिजे तेवढी त्यांनी फलंदाजी करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु तेवढी चांगली साथ तो संघाची देऊ शकला नाही. चांगली सुरुवात, परंतु आज या सामन्यात सुरुवात करावी लागणार आहे. हा शेवटचा सामना असणार आहे मला वाटते. मोरिया वॉरियर्सचाही मला वाटते हा स्पर्धेतील हा शेवटचा सामना असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर PNCC रॉयल्सचा हा शेवटचा सामना लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना आहे. शिवशंभो स्मॅशर्स आणि क्षत्रिय ब्लास्टर, ओके, तो महत्वाचा सामना असणार दोन्ही संघांसाठी. इकडे मात्र हा चेंडू हवेत आणि विकेट, परंतु नो बॉल. ओ नो नो ही स्पर्धा काहीतरी वेगळ्या पद्धतीनेच ओळखली जाते. पहा इकडे मात्र नो बॉल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ते आतापर्यंत दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे ना, बाकी आहे 16. आता मी मगाशी म्हटलं नाही चलेगा, इक्का दुक्का मारना पडेगा, छक्का आहे चौका, कारण गरज आहे तुम्हाला हा सामना जिंकायचा तर षटकार चौकारच हवे आहेत. पहाड जैसा स्कोर आपके सामने है. 2 षटके इकडे मात्र संपुष्टात येतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 8च्या सरासरीने 16 धावा, अजूनही 24 चेंडूत 81 धावांची गरज आहे. 81 धावा. उद्या मात्र बी ग्रुपचे सामने आपण पाहणार आहोत. तिथेही कुठला संघ क्वालिफाय करणार, कुठले संघ क्वालिफाय करणार, त्यासाठी उद्याही एक चुरस आपल्याला पाहायला मिळेल असं एकंदरीत आहे. उद्या ज्या पद्धतीने सामने पाहायला मिळतील, आजही मला वाटतं उद्याही डू ऑर डाय ग्रुप पाहायला मिळेल. तिकडेही खूप काही कुठला संघ मला वाटतं तिकडे थोडासा सेफ आहे. शिवरत्न बापा, हां शिवरत्न, कारण योगेश भटकर आणि चेतन काळंगे त्या संघामध्ये आहेत. 2 मॅन ऑफ द मॅच तिकडे घेतले गेलेले. मान्यवरांचे इकडे आगमन होते. इकडे मात्र हा चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय, चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय. 2 खेळाडूंमध्ये लागली होती इकडे मात्र स्पर्धा आणि विकेट मात्र येते. आलात या स्पर्धेसाठी तुमचं आम्ही पुन्हा एकदा या बारामती प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. जय पुन्हा एकदा इकडे मात्र हा सामना थोडासा वन साइड हिरो आहे असं जसं आपण ते गाणं म्हणतोय तसा वन साइडेड सामना झालाय का असा प्रश्न आहे. कारण आता येणारे 23 चेंडू आणि धावा हव्यात 81. इथूनही सामना बनवू शकतो. आपण नेहमी म्हणतो की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. आपण हे नेहमी म्हणतो डीजेला छोटीशी संधी देऊया. डीजे या अनिकेत छोटासा एक म्युझिक ऐकवा आणि पुन्हा मैदानाच्या आत या. आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 16वर 1 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाज संतोष लष्कर या खेळाडूबद्दल मला वाटतं काय बोलावं, म्हणजे त्यांनी काय बोलण्यासारखं ठेवलंच नाही. प्रत्येक वेळी त्याची तारीफ आणि तारीफ. इकडे मात्र डायरेक्ट हिट आणि पाहायचं धावा किती इकडे पूर्ण केल्या जातील. परंतु ज्या पद्धतीने भेल सोडले फलंदाज मला वाटतं सुरक्षित होता एकंदरीत. कारण पंचांवर कोणत्याही त्याची प्रतिक्रिया पंचांची आपण पाहू शकता. कोणत्याही पंचांवर दबाव नव्हता. कारण धावसंख्या आतापर्यंत 19. पंच अजय सर असले की म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की त्यांच्याकडून डिसिजन हे परफेक्ट आम्हाला पाहायला मिळतात. खूप कमी वेळा ते मुख्य थर्ड अंपायरकडे येतात. आम्ही खूप वेळा त्यांच्यावर काम केलं. मग संदीप कदम मेमोरियल असो नाहीतर अनेक स्पर्धा त्यांच्यावर आम्ही कव्हर करताना त्यांच्यावर काम केलं. एक आगवेगळे पंच आणि संजय भालेराव सर, नो डाऊट.
डीजी सरांकडून आणि तात्या सरांकडून, दातीर सरांकडून. इकडे मात्र आपण पाहतोय दातीर सरांकडून इकडे बक्षीस लागलेलं आहे आतिश सरांसाठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया इथे किती धावा गमावणार पाहावं लागणार आहे. चेंज ऑफ पेस आणि इकडे आक्रमण केलं जात आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. षटका. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय चेंडू पर्यंत. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. इकडे मात्र तिसऱ्याचा प्रयत्न आहे. गरज होती का? इकडे ही सुसाईड, याला आत्महत्याच म्हणूया, काही गरज नव्हती. विकेट. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 29, गडी बाद झाले 2. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर 15 तारखेला या बारामती प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि आज 8वा दिवस. 8 दिवस बघता बघता पूर्ण होत आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अनेक वेगवेगळे विक्रम होताना आपण पाहिले. ही स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आपल्या नावा रूपाला आली आणि ज्या पद्धतीने मला वाटते तीच पुन्हा एकदा मुमेंट, त्या मुमेंटमुळे ही स्पर्धा लाखोंच्या घरात गेली आणि आपण पाहतोय की 1.8 मिलियन म्हणजे 18 लाख व्ह्यूज इन्स्टावर मिळणं, मला वाटतं इट्स नॉट अ जोक. त्यामुळे ही स्पर्धा एक वेगळ्या पद्धतीने मायबाप प्रेक्षकांच्या म्हणजे संपूर्ण वर्ल्डमध्ये ही स्पर्धा पोचली. खरं तर त्या मुमेंट्समुळे. धावसंख्येचा विचार केला 3 षटकं इकडे संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूत धावा हव्यात 66. प्रत्येक षटकामध्ये 22 धावा हव्यात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज उमेश गायकवाड. 5च्या सामन्यात मला अजूनही आठवते जेव्हा संतोष लष्कर यांनी आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या खेळाडूला दिला होता. आपण पाहिलं असेल 3 विकेट्स त्यांनी घेतले होते त्या षटकात आणि तेव्हा संतोष लष्कर याचं मोठं मन. कारण संतोष लष्करात आपण नेहमी म्हणतो की जो रोज पंचपक्वानाने जेवतो त्याला जरी पंचपक्वानाचं ताट समोर आलं तरी ते नको असं वाटलं आणि खरं तर त्यांनी समोरच्या खेळाडूला ती वाहवा मिळवून देण्यामध्ये खूप मोठं काम केलं. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. चेंडू हवेत आहे. सूर्यदेव प्रसन्न आहे त्यामुळे चेंडूपर्यंत पोहोचणार नाही क्षेत्ररक्षक. धावसंख्या वाढेल 1 नी. धावसंख्या तुमच्या फलकावर लागते 32 वर 2. 32 लॉस ऑफ 2. आता संध्याकाळचं सत्र आहे. 4:45 वाजलेत आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत. यानंतर एक महत्वाचा सामना डू ऑर डाय हा वाला सामना मैदानाच्या आत येणार त्यामुळे त्याकडेही लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस परंतु यावेळी थोडासा चेंडूला हलका फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव मिळेल. एकेरीने मात्र फक्त औपचारिकता पूर्ण करतायत की काय मोरिया वॉरियर्स गोजुबावी. इकडे मात्र ज्या पद्धतीने या स्पर्धेत ते खेळले नक्की त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे परंतु मौक्याच्या क्षणी सूर न गवसल्यामुळे त्यांचे खेळाडू मात्र या सामन्यात विजयी प्राप्त करू शकले नाही. इकडे मात्र आता मिसफिल्ड होते आणि 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आहे परंतु नाही तिकडे लेग बाईच्या रूपाने ही धाव आहे. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 34 34.
षटक क्रमांक मैदानाच्या आत आपण पाहू शकता हे 4. क्षत्रिय ब्लास्टर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुढच्या सामन्यात हो चांगला चेंडू, खूप चांगली गोलंदाजी. पुढे मात्र आपल्याला जे बॅटल पाहायला मिळणार आहे, निलेश लोणकर आणि त्याच्या समोर किशोर भाऊ लवे, हे खूप मोठं बॅटल आहे. आणि हे दोन्ही जर आपण पाहिले तर खूप अनुभवी खेळाडू आहेत, त्यामुळे हे अनुभव खूप महत्वाचा आहे. खराब चेंडू, वाईट बॉल. स्कोर मूव्स ऑन 35, लॉस ऑफ 2. 35 वर 2. जयदादांचं इकडे आगमन झालं. जयदादांनी पूर्ण खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर त्यांचा मान सन्मान झाला आणि त्यांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद मात्र घेतला या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर. मात्र हा जातो चेंडू सीमा पार, चौका. टू 39 दोन गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र जास्त काहीतरी करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. 40 धावा फलकावर. खरं तर जरी उमेश यांची जरी आपण ध्येयष्टी पाहिली की थोडीशी ते उंचीने जास्त नाही आहेत, परंतु चेंडू जलद टाकण्याचा प्रयत्न करतात सध्या आणि खांद्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न. चेंडू दिशाहीन आणि धावसंख्या 40, लॉस ऑफ 2. षटक क्रमांक 5, चौथं मैदानाच्या आहे, माफ करा. इकडे मात्र चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू अडवला जाईल, 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूत धावांचा विचार केला तर धावा हव्यात 56. 12 चेंडू 56 धावांची गरज आहे. संतोष लष्कर यांच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आहे. त्यांना माहित आहे की हा सामना त्यांच्या पक्षमध्ये. प्लेयर्सना विनंती, आपण थोडंसं बाजूला बसा, नाही तर डकआउट्स मध्ये बसा. प्रेक्षक जे प्लेयरच्या खुर्च्यांवर बसलेत, कृपया खुर्च्या खाली करून द्या. प्रेक्षक विनंती असणार आपल्याला. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि एकच धाव. नो बॉल. ओ नो. साइड लाईनचा आपण पाहतोय, पंच सांगतात येस. प्रेक्षकांना विनंती आहे, बाबा प्रेक्षकांना आपण खूप चांगले प्रेक्षक आहात, शिस्तप्रिय प्रेक्षक. तुमच्यासाठी मला वाटतं संपूर्ण स्टेडियम खाली आहे, आपण तिकडे जाऊन बसा आणि जे खुर्च्या डकआउट्स मध्ये फक्त खेळाडू आहेत त्या खुर्च्यांवर फक्त खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या प्लीज, विनंती आहे. इकडे मात्र वाईट. फ्री हिट कायम. स्कोर मूव्स ऑन 44. फ्री हिट कायम आहे आणि समोर आहे फलंदाज सचिन साळवे. सचिन यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नीटसा मिडल होत नाहीये. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते, ती मात्र आता 45. चला थोडी घाई करा, मी विनंती करेल, थोडीशी घाई करा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू सर, 2 पायांच्या मधून यष्टिरक्षकाच्या हातात. आतिश फलंदाजी करतोय. आतिशचा विचार केला 7 चेंडू 10 धावा, परंतु मोठे फटके अजूनही येत नाहीये. ही औपचारिकता बाकी आहे असं म्हणूया आता, कारण 10 चेंडू आणि 52 धावा. चांगला चेंडू होता, परंतु चेंडू पायाला ब्रश होतोय, यष्टिरक्षक चुकतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा आणि पहा तिकडे पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. आता किती चेंडू, नाही तिकडे मात्र धावा घेणार नाही. धावसंख्या फलकावर लागते 47.
9 चेंडूची औपचारिकता बाकी आहे, ती थोडंसं मी म्हणेल घाई करा, कारण यानंतर अति महत्वाचा डू ऑर डाय वाला सामना बाकी आहे. क्षत्रिय ब्लास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभो स्मॅशर्स. वाईड बॉल. हा सामना मोठा होत आहे आता. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलाय तो आदेश लष्कर. अजून एक लष्कर. एक लष्कर यष्टांच्या मागे, एक गोलंदाजी मार्कवर. थोडासा धावा जास्त होत्या म्हणून आदेशला मोठा फटका. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि विकेट. आदेश लष्करला मिळते एक विकेट. ठीक आहे. स्कोरचा विचार केला तर स्कोर आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली 48 लॉस ऑफ 3, 48 वर 3. चला थोडासा घाई करा मित्रांनो, पुन्हा एकदा तेच विनंती असेल, कारण वेळेचं बंधन आहे. आपल्याला महत्वाच्या सामन्याला ती वेळ मिळायला हवी असं आपण पाहूया, कारण यानंतर सामना तेवढाच महत्वाचा. आदेश लष्कर, फलंदाज अजय लष्कर आणि यष्टिरक्षक संतोष लष्कर. परंतु लष्करची सध्या विकेट घेतली. येस, आदेश पहा किती खुश आहे, त्याने अजय लष्करला मात्र परतवलं आणि संतोष लष्कर पहा किती स्माइल करतात. आपले मोठे बंधू हे मात्र बाद झाल्यानंतर त्यांना त्यांचं स्माइल थांबवता येत नाही. हे सर्व काही आहे खूप चांगला. इकडे मात्र पहा मोठा बंधू दुसऱ्या संघात आहे आणि छोटा बंधू दुसऱ्या संघात, परंतु छोट्या बंधूनीचे नाव कमाल आहे. जसं आपण नेहमी म्हणतो बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह, तसं गत आहे. अजून या षटकातील जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक 7. आता मात्र ऑन हॅट्रिक आहेत. पाहूया ही हॅट्रिक मात्र जमवली जाते की नाही. मोठा फटका, चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि चेंडू सीमारेषा पार. खणखणीत BPL षटकार. और 54 धाव फलकावर आहेत. चला थोडस घाई करा, कारण 6 चेंडू अजूनही बाकी आहे. संतोष लष्कर आता स्वतः गोलंदाजीसाठी येतोय. बारामतीचा हार्दिक पांड्या, मिस्टर BPL म्हणून ज्यांची ओळख आहे. मला वाटते या वर्षीही गेल्या वर्षी पापकर नॉट 7 टायगर्स मध्ये गेल्या वर्षी संतोष होता आणि त्यावेळीचा जो विजेता संघ होता तो पापकर नॉट 7 टायगर्स होता. इकडे मात्र विकेट, अजून एक विकेट मिळते संतोष लष्करच्या खात्यात. ठीक आहे. चांगला चेंडू, बॅटची आतील कडा, परंतु यशरक्षाच्या थोडा दूरवर पडलाय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 54 वर. वर 5 सध्याची स्थिती. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंडू सीमारेषा पार, षटकार.
निलेश मोरे ऑन फायर. जाता जाता या स्पर्धेतून जाता जाता आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे ती आता मात्र 66. 3 चेंडू खेळला निलेश, धाव बनवल्यात 12. बघा निलेश पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू सीमा पार, चौकार. नो डाऊट. स्कोर मूव 70. थोडस सामन्यामध्ये अजून जर काही वेगळं पाहायला मिळालं असतं, जर फलंदाजी चांगली केली असती तर अजून, कारण आता मात्र समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 1 आणि धावा आहेत 27. लास्ट बॉल. परंतु निलेश मोरे जाता जाता आठवणी ताजा करून जातोय. चांगली फलंदाजी या षटकात. चौकार षटकार चौकार षटकार आतिषबाजी करतोय. स्कोर मूव्ज ऑन 74. आणि टॉप करणारा संघ पीएनसीसी रॉयल्स. ग्रुप ए मध्ये टॉप करणारा संघ ठरतोय पीएनसीसी रॉयल्स. आणि मॅन ऑफ द मॅच संतोष लष्कर. या लगेच संतोष लष्कर या. आणि क्षत्रिय ब्लास्टर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपल्याला सेकंड इनिंग मध्ये येऊन फलंदाजी करायची आहे. ठीक आहे.